ज्यावेळी शिंदे साहेबांच्यावर जायचा निर्णय घेतला त्यावेळी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे माझ्या आघाडीला पाठिंबा देतील ते 13च्या ते त्यावेळी काय 13 नव्हते, 11 होते, त्यानंतर मी 12 होतो, त्यानंतर 13वे झाले. हे 13च्या 13 हे पुढच्या काळामधले लोकसभेचे उमेदवार असतील त्यावेळीच त्यांनी आश्वस्त केलं होतं. आजसुद्धा त्यांनी ठामपणानं सांगितलं की माझा एकही खासदार मी कमी होऊ देणार नाही. आणि म्हणून त्या पद्धतीचा ठाम विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. निश्चितपणानं शिंदेसाहेब आमचा कुठलाही खासदार कमी होऊ देतील असं मला वाटत नाही. 2 दिवस आपण खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नेमके किती जण होते, काय चर्चा नेमकी झालेली आहे? अनेक शिंदे गटाच्या अनेक खासदारांच्या संदर्भात अशा चर्चा शिंदे गटाच्या खासदारांच्या बाबत सुद्धा माध्यमातून चर्चा आल्या, तशा भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या बाबतीतही आलेल्या आहेत. जोपर्यंत उमेदवार घोषित होत नाहीत, युतीच्या बैठका पुढे जात नाहीत, तोपर्यंत ह्या चर्चा होणारच आहेत. त्या चर्चेत काय फार वावगा आहे असं मी म्हणत नाही, पण प्रत्येक पक्ष आपल्या आपल्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणारे कसे द्यावेत या पद्धतीचा प्रयत्न करतो आहे, संख्या वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे, हे काय गैर नाही. पण आमच्या 13 खासदारांनी त्यावेळी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर या जिथं संसदेमध्ये एक चांगला गट म्हणून आम्ही पुढे आलो. आम्ही या गटाला निश्चितपणानं ही महायुती डावलणार नाही हा आमचा ठाम विश्वास आहे. मुख्यमंत्री कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला भेटायला येत आहेत या ठिकाणी. खरं तर नेमके का भेटायला येतात, काय कारण आहे? माध्यमातून ह्या बातम्या बघून काही संभ्रम त्यांच्यामध्ये मनामध्ये निर्माण झाला आहे. आणि मंडलिकांचा आजपर्यंतचा जो प्रश्न कार्यकर्त्याचा बाणा आहे तो म्हणजे मंडलिक साहेबांचा विचार घेऊन पुढे जायचं. आणि मग नेमकं आपण काय करायचं या संदर्भातली विचारणा करण्यासाठी लोक येतात. मी त्यांना सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी आपले उमेदवारी आश्वस्त आम्हाला केलेलं आहे, उमेदवारी निश्चितपणाने 2-3 दिवसामध्ये घोषित होईल, तोपर्यंत आपल्याला वेगळा कुठला विचार करू नका. महायुतीचे आपण प्रमुख कार्यकर्ते आहोत आणि म्हणून वेगळा विचार न करता पुढच्या काळामध्ये निवडणूक लागल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कशा पद्धतीने प्रचार करायचा याची चर्चा करा असं मी कार्यकर्त्यांना सांगतो. मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला तुम्हाला आश्वस्त केलेलं आहे की उमेदवार महायुतीचे तुम्हीच असाल, मात्र दुसरीकडे अजूनही भाजपनं दावा सोडलेला आहे. जिल्ह्यातले नेते म्हणतात की जर भाजपला ही जागा मिळाली तर आम्ही ती लढवू. नाही, ते आपल्याला म्हटलं की उमेदवारी जोपर्यंत घोषित होत नाही तोपर्यंत हे प्रयत्न सगळ्यांचे चालूच राहणार आहेत. मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री प्रमुख नेते आहेत या राज्याचे, ते निश्चितपणानं ठामपणानं निर्णय घेतील. आणि भारतीय जनता पक्षाचे सुद्धा सक्षम नेते आहेत, अमितभाई शाह असतील, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ते सुद्धा त्यांच्या खासदारांना, विद्यमान खासदारांना किंवा आणि त्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांना जागा मिळवण्यासाठी आटोकात प्रयत्न करतील, याबद्दल शंका नाही. अजितदादा पवारसुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खासदार उमेदवार म्हणून करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. या सगळ्या चर्चा या निवडणुकीच्या जाहीर झाल्यानंतर किंवा उमेदवारी घोषित होईपर्यंत राहणार आहेत. घोषित झाल्यानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार हा संजय मंडलिक असेल, याबाबत आपण किती कॉन्फिडंट आहात? मी 100 नव्हे 101% कॉन्फिडंट आहे. त्याचं कारण असं, ज्यावेळी शिवसेनेमध्ये 11 लोक गेली त्यावेळी 12वा मी खासदार गेलो नसतो तर शिवसेनेची महाराष्ट्रात ती आघाडीच झाली नसती. आम्ही 12वा असल्यामुळे निश्चितपणानं काय 12वा खेळाडू नाही तर मी पहिला खेळाडू या पद्धतीचा मान मला एकनाथ शिंदेसाहेब देतात आणि म्हणून मी 100% आश्वस्त आहे एवढंच म्हणेन. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.